आज पुरण नाही बाबा हं काय मग ती वरण करायचं सपक वरण शेंगदाणे घेऊ का घे ठेसा वाटायचा घे ठेसा ते खेकड्याची म्हणून दाखवते तोंडात घालू नको का इकडे देते पता खेकला नाही तवाकला बस मध्ये तल्ला तिकीट नाही काढला गडी ठेवायचा का ह्याच्याकडे आण ना हो हे गाईज वन्स अगेन वेलकम बॅक टू माय न्यू अनदर ब्लॉग. तर मंडळी आत्ता वाजले तर संध्याकाळचे 6-6:30 दिवस पूर्णपणे मावळला आहे आणि जस्ट मी आता ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर थोडं लोकेशन दाखवतो आणि त्यानंतर आपण जाऊ घरात. तर सध्या होऊ शकता दिवस पूर्णपणे मावळला आहे आणि हे असा व्ह्यू आहे संध्याकाळचा आमच्या गावाचा पूर्ण. आणि स्लॅपवर धुणं वाळू घातलेला आहे सध्या. तर चला जाऊया खाली आपण बघू काय चालू आहे काय नाही ते. जस्ट मला चहाची तलब झाली आहे म्हणजे संध्याकाळ झाली की मला चहा पिऊ वाटते. जस्ट म्हाताऱ्या माणसावनी सवय लागलेली आहे. तर चला चहा करूया आपण जाऊन आधी खाली. आधी साखर खूप महाग झाली आहे. कर की अभ्यास काय शिकवले आज हे शब्द काय काय दिलेत शब्द किसन कूलर कर मग. चहाची मला लई तलप हाया. साखर 80 रुपये किलो झाली आहे वहिनी. अशी साखर सांडू नको दिदी. गोळा कर गोळा कर गोळा कर. बडबड होतो न ग. साखर संपली की थोडीच टाक मला गोड आवडत नाही जास्त. साखर महाग झाली हो म्हणून नाही 80 रुपये किलो झाली. 100 झाली आता. बस 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 झाला बस झाला. अजून 20 रुपये वाढले वहिनी. अवघड आहे. काय म्हणाव लोक म्हणते काय गुडचे टाकायचं. हो 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 मॅडम उकळा की ओतून घ्या आता तुम्ही जा. काय आणलंय आणि ह्याच्यासोबत तंबाखू कुठं आहे खायला. तंबाखू 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 आहे का मध्ये चुना तर काही दिसत नाही. अभ्यास करा की भाऊ अभ्यास करीत बसलाय तो का हो अभ्यास करा की. वहीच नाही का आणायची का कोणती आणायची बाबा सारखी. बाबा वाचायला आहे का नुसती वही बघत बसलाय पाहणं काही कळ नाही. आज शाळेत काय शिकवले इकडे ये. काय शिकवले आज एक कविता म्हणून दाखव. एक ते खेकड्याची म्हणून दाखवते तोंडात घालू नको का इकडे देते. पता खेकला नाही तवाकला बस मध्ये तल्ला तिकीट नाही काढला त्याने चालला तू बाला कुणाचा मी माझ्या आईचा नात नाही करायचा अंगणवाडीच्या मुलांचा. वा लाईट गेली लाईट गेली गॅस बंद पडला. चहाला उकळी फुटली आपण लाईट गेली गॅस बंद. लाईट गेल्यावर गॅसचा काही संबंध नसते ना. मला वाटलं शेगडीवर गॅस इथं फुलाय काही की अवघड झालंय सगळं. भेटलाय कप बंद करू का आता उकळी फुट आली आहे. उतरू आधी बंद तर करावं लागेल नाही.
थांबतो ना. आता आलो जस्ट शेतामध्ये दूध घेऊन जायला. आता दिवस मावळ आहे आणि श्रावण महिन्यामध्ये जरा म्हशीचं दुधाचा वरवा लावला इथं रानामध्ये चुलत्यापाशी म्हशी गाई बी आहेत सगळं. तर जरा प्युअर आणि चांगल्या क्वालिटीचं दूध भेटतंय म्हणून इथूनच दूध घेऊन जातोय मी. तर हे बघू शकता गाडी. दूध काढला असेल काढाय चालू आहे धारा. हे टायगर ब्लॅक. हे सिंगमची बॉडी. सिंगम खराब झाला जरा मित्रांनो. खराब? अरे तू इथं खरी बॉडी आहे. ओ कशी आहेत सिक्स पॅक मसल. खान इन लुंग जया आणि सुग. काय चालेल मग काकू? काकूला मस्त रटा लावलाय. सकाळी दूध हा. तुरून, दुपारी दूध तुरून, हा संध्याकाळी बघून पुसून आणि सुध राहिली आणि म्हणलं खाऊ दे की रे मग श्रावण महिना हाय. खाऊ दे आपण लपून. काय चालेल कमल बाय? आता इथं स्वयंपाक चालू आहे आमच्या काकूचा. तिकडे किचन आहे आमचं. शेगडी बिगडी इकडे शिळीची पिली. ही एक दावण मस्त तयार झाली आहे. गडी ठेवायचा का ह्यांच्या मागे सांभाळायला? गडी ठेवायचा का ह्याच्याकडे आण ना. हो आणि महाराज आपले कॅन्ड जाऊ द्या महिन्याकडे. मग निघालास का आज पुरण? नाही बाबा हं काय मग ती वरण करायचं सपक वरण. शेंगदाणे घेऊ का? घे. घेऊ नका कसा ठेसा वाटायचा घे. हात लावू नका. ठ्यासा वाजवायचा आहे म्हण. घ्या म्हण म्हणजे घेऊ नका याचा अर्थ कमी घ्या. लय हाय र. शेंगा काय किलो? नको बजाले उग भाजलीत म्हणून. बाईचं बारसा आहे. अरे हे फुटं काही किलो दूध आता ह्याच्यात. धुवून दे ना मला कॅटली. ती तुम्हाला इर्जनासाठी ते इर्जन इर्जन म्हणून लागला म्हणून आणलंय. कसं आहे मित्रांनो शेतातलं वातावरण? एक नंबर. हे सोयाबीन. इथलं सोयाबीन काय शेळीने झाणलंय काय की? तर चला धन्यवाद. बस झाला ब्लॉग लय मोठा झालाय आपला 10 मिनिटाचा.